या पंडितोत्तम, या बसा. या सुसंस्कृत बोलण्याने प्रभावित झालेले पंडित सिद्धांच्या डाव्या उजव्या बाजूला बसले. सर्व शिष्य एकएकटे येऊन दूर दूर बसले. सिद्ध आपल्या दृढ वाणीने गांभीर्याने भरून बोलले, पंडित श्रेष्ठ हो, असंख्य शिष्यांना विद्येची धारा देणाऱ्या तुमचे महाकार्य स्तुत्य आहे. 4 प्रकारचे श्रेष्ठ दान महर्षी व्यासांनी सांगितले. अध्यात्मज्ञान, भौतिक विद्या दान, जीवनदान, अन्नदान. यामध्ये अध्यात्माचं दान खरं श्रेष्ठ दान आहे. तेच स्वामी आम्ही करतो तेच, जगन्नाथ भट्टांनी सांगितलं. नाही, तुम्ही करत असलेली भौतिक विद्यादान न्यायशास्त्रादी खरी विद्या नाही, खऱ्या विद्येकडे घेऊन जाणारे साधन मात्र. पण त्या विवादाच्या गोष्टी होऊ नये. 7 राहिले तरी काय, 16 राहिले तरी काय आणि 100 राहिले तरी काय, त्याचा उपयोग काय? जडामध्ये कमी जास्त केल्यासारखं. कर्माने मुक्ती नाही, ज्ञानदेव तू कैवल्यम. ह्या वाक्यात ज्ञानाला प्रशस्ती, ज्ञानानेच मुक्ती. हे ज्ञान देणारे अनेक जीव जन्ममरणाचं बंधन सोडवतो. म्हणून तुम्हाला नम्र झालेल्या शिष्यांना केवळ न्यायशास्त्रातच गती न देता खरी सद्गती मिळावी असा प्रयत्न करा. संत श्रेष्ठ हो, तुमच्या उपदेशाने खरंच माझे डोळे उघडले. महादेव शास्त्रीने प्रांजलपणे कबुली देऊन आपली नम्रता प्रकट केली. पंडित हो, हे काशी क्षेत्र, तारक मंत्र उपदेश करायला योग्य क्षेत्र. काशीला आलं तर मुक्ती मिळते असे जनमानसात प्रचलित आहे. ही गोष्ट सत्य आहे. हे मुक्तीचे माहेरघर. तुम्ही इथे राहून त्या ज्ञानाचा ज्ञानदासोह करा. सिद्धांच्या उपदेशाने ते पंडित आणि त्यांचे शिष्य प्रभावित झाले. हा एक महाज्ञानी असे म्हणून त्या सगळ्यांनी नमस्कार करून निरोप दिला. तिथून सिद्ध व्यासकाशी म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या रामनगरात आले. गिरिजादेवीचं पुरातन मंदिर होतं. सिद्धांनी मंदिरात प्रवेश करून देवीच्या डोळ्यात पाहिलं. देवीच्या डोळ्यात आपले भूक लागलेले पोट पाठीला लागलेले पाहिले. होय आई, केव्हाही पहिले मुलाचं भूक लागलेलं पोटच पाहते. त्यानंतर उरलेला विचार. मी 3 दिवस उपाशी राहून इथे आलो आहे. काशीमध्ये व्यास 3 दिवस उपाशी राहून काशी सोडताना विश्वेश्वराने त्याला काशीच्या बाहेर जा असे सांगितले. ही पौराणिक कथा आठवत देवीला नमस्कार करून मंडपात येऊन बसले. थोड्या वेळात त्या मंदिराचा पुजारी देवीला नैवेद्य अर्पण करायला गडबडीत आला. बाहेरच्या मोठ्या मंडपात बसलेल्या सिद्धांना पाहून अरे, किती तेजाची राशी, पण जेवण करून किती दिवस झाले कुणास ठाऊक. पोट पाटीला लागल्यासारखं झालं आहे बिचारा, अथवा माझी परीक्षा घ्यायला आले व्यास असा विचार करत गाभाऱ्यात प्रवेश केला. आरती करून नैवेद्य अर्पण करून पुन्हा गाभाऱ्याच्या दारात येऊन सिद्ध असलेल्या ठिकाणी आला. स्वामी, आपण कोण? तू ओळखलं तर जो तू तोच मी. भोजन करतोस काय? भोजन जर तुला पाहिजे तर मलाही पाहिजेच. घरी येतो का? मला घरी घेऊन गेलास तर मिळणाऱ्या पुण्यापेक्षा इथेच आणून दिलं तर अधिक पुण्य मिळेल. ठीक, हा देवीला आणलेला नैवेद्य तिचाच प्रसाद आहे, घे. तुम्हाला श्रम कमी झाले, मला पुण्य जास्त झालं. सिद्धांना प्रसाद देऊन तो पुजारी निश्चिंत आणि तृप्त होऊन निघून गेला. विश्रांतीच्या नंतर सिद्ध तिथून पंचक्रोश यात्रेसाठी निघाले. जनकराजाने स्थापन केलेलं कर्दमेश स्थान पाहून भीमचंडी देवीचं दर्शन घेऊन गंधर्वसेन लिंग पश्चिमेश आदी पाहून
चौथ्या क्षेत्रात पांडवाची मूर्ती पाहून पुढे गेले. पंचम क्षेत्रात कपिलधारा तीर्थस्नान करून सिद्धकरी इत्यादी लिंगे पाहून स्वर्गफलदायिनी पाहिली. निर्वास्या, सर्वसुंदरी, बुद्धी, स्वधा, स्वहा, महानिद्रा इत्यादी शक्तिगण पाहिले. यालाच पंचक्रोश यात्रा म्हणतात. जनमनात भक्तिमार्गाला घेऊन जायला उद्देशच या पुण्यक्षेत्र देवालयाच्या निर्माणात आहे. या क्षेत्रात सगळं वेगवेगळं त्या सद्विचारांचं सद्विनियोगाचं रहस्य पाहून आरूढ भावपरवश होऊन एकांत स्थानी थोडं थांबले. सातूचे पेट घेऊन जात असलेला प्रवासी त्या झाडाच्या सावलीत ते ओझं ठेवून बसला. तिथेच आसीन झालेल्या सिद्धारूढांच्या सोबत बोलणं झालं. तसंच त्याच्या मनात या साधूला काहीतरी खायला द्यावं अशी प्रबल इच्छा झाली. सातूचं पीठ सोडून त्याच्याजवळ दुसरं काही नव्हतं, परंतु तेही खायला योग्यच. सिद्धांनी ओंजळ पुढे केली. ती ओंजळ भरून पीठ दिलं. पुढे चाललेल्या त्या प्रवाशाला सिद्ध घालत हसत, पीठ असू दे, कोंडा असू दे, दूध तूप टाकलं तर मातीही चांगली लागते, पण त्यापेक्षा पहिले मला भुकेची आग लागल्यावर हे सातूचं पीठच अमृतासारखं, असं म्हणून ओंजळीभर असलेलं पीठ त्या ओंजळीला जीभ लावून ते पीठच जिभेने खाऊन खाऊन संपविलं. पीठ पोटाला तोंडाला लागलं होतं. त्याच रस्त्याने जाणाऱ्या दही विकणाऱ्या एकाने सिद्धाची अवस्था पाहून, ए खुळ्या, कोरडं पीठ खातात का? तोंडाला सर्व पीठ लावून घेतलंस, थांब, मी मीठ घातलेलं दही घालतो, असं म्हणून त्याच्या ओंजळीत दही घातलं. हो बाबा शहाणा, तोंडाला पीठ चिकटलेलं असूनही तू का दही दिलंस? असू दे, पण तुझ्याजवळ असलेल्यातलंच थोडं द्यायची बुद्धी आली म्हणून या दरिद्र देशात श्रीमंत आहेस पाहतो. हातात असलेलं खाऊन संपविलं. विश्रांतीनंतर पुढचा प्रवास. मुग्ध मनोहर रमणीय असलेल्या सृष्टीच्या विहंगम दृष्टीत आरूढ देहभान विसरून चालत होते. प्रवास थांबल्यावरच ते जाग्र होत असत. यमुना गंगेचा मंगल संगम चेतोहारी असा झाला होता. बहिणीचा संगम पाहून आश्चर्य होऊन थांबलेले संगमनाथ त्या नद्यांच्या गंभीर संभ्रम नृत्यात देहभान हरपले होते. विस्तार असलेल्या त्या जलधीचं रौद्र सौंदर्य देहभान हरपून पाहिलं. नंतर सिद्धांनी संगमनाथाचं दर्शन घेतलं. ज्यांना क्षेत्र संचार करण्याची शक्ती नसते अशांनी सर्व क्षेत्रांचा नामोच्चार भक्तीने केला, तर त्याचं नामस्मरण केलं तर ते सर्व परमात्मा वाचक असल्याने महत् पुण्यप्राप्ती होते. सिद्ध मनातच म्हणत पुढे निघाले. त्यांनी पुढे अक्षयवटाचं मूळ पाहून मुघलसराईला गेले. गावात प्रवेश करताना पाऊस चालू झाला. गावाच्या बाहेर मोठ्या श्रीमंताचं एक घर दिसलं. जोराच्या पावसाने आश्रय मिळावा म्हणून तिकडे पाऊल टाकले. घराच्या समोर आश्रयाला जाऊन बसले. श्रीमंताचं घर. दिव्य पीठोपकरणं, तकिया, खाली टाकलेला गालिचा, लटकलेले काचेचे दिवे, भिंतीला लावलेले चित्र, मोठमोठ्या दाराला खाली सोडलेले पडदे, हवेने वाजणाऱ्या घंटा घुंगरू, प्रत्येक एक वस्तूत श्रीमंतीसोबतच रसिकता, शिस्त, कला उठून दिसत होती. सिद्धांच्या सूक्ष्मदृष्टीला हे सर्व गोचर. दारात चौकीदार आतून आला. सिद्धाला पाहून तो गोंधळल्यासारखा झाला. न सांगता न विचारता आत यायला या खुळ्या लोकांपासून माझ्या उद्योगाला दगड पडल्याचं तेवढंच राहिलं, असं म्हणून, ए साधू, असं न विचारता न सांगता येऊन बसायला हे काय समजलास? मुसाफिरखाने, धर्मशाळा असं समजतो? ए खुळ्या, हे मुसाफिरखाने कसं होणार? हे श्रीमंताचं घर.
आत सावकार आहेत, समजलं का? चल उठ इथून. श्रीमंत गरीब मुख्य नाही, हे मुसाफिरखाने आहे असं सांगतो बघ. मोठ्याने बोलून धैर्याने सिद्धाने सांगितलं.